भारतीय जनता पार्टीच्या सांगली शहर जिल्हा चिटणीस रुपाली अडसुळे यांनी आज आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। प्रभाग 9 मधून महिला गटातून रुपाली अडसुळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। रुपाली अडसुळे या भारतीय जनता पार्टीच्या विद्यमान शहर जिल्हा चिटणीस आहेत। त्यांनी यापूर्वी पूर्व मंडल अध्यक्षा म्हणून सुद्धा यशस्वीपणे काम केले आहे। गेल्या 3 ते 3.5 वर्षापासून रुपाली अडसुळे या भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय आणि एकनिष्ठ म्हणून काम करत आहेत। आमदार सुधीरदादा गाडगीळ, नेते शेखर इनामदार यांच्या माध्यमातून त्यांनी प्रभाग 9 मध्ये भारतीय जनता पार्टीचं काम सुरू ठेवलं होतं। मात्र एकनिष्ठ राहून काम करून सुद्धा पक्षाकडून उमेदवारीबाबत टाळाटाळ होत असल्यानं आज त्यांनी स्वतः या प्रभाग 9 मधून महिला गटातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला। आज रुपाली अडसुळे यांनी आपल्या मोजक्या समर्थकांसहित निवडणूक कार्यालय गाठत या ठिकाणी अपक्ष उमेदवारी अर्ज प्रभाग 9 मधून दाखल केले आहे। प्रभाग 9च्या महिला सर्वसाधारण गटातून त्यांनी आपली अपक्ष उमेदवारी दाखल करत भारतीय जनता पार्टीसमोर आव्हान निर्माण केलं आहे। या प्रभागातील जनतेच्या बळावर मी निवडणूक लढवत असून जनता माझ्या पाठीशी आहे असा दावाही रुपाली अडसुळे यांनी यावेळी केला आहे। नमस्कार, मी रुपाली अडसुळे 9 नंबर वॉर्ड मधून आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि ह्या प्रभाग क्रमांक 9 मधल्या जनते खातीर आणि महिलांचा सपोर्ट असल्यामुळं मी हा निर्णय घेतलेला आहे। आज रितसर आम्ही अर्ज दाखल केलेला आहे। मला विश्वास आहे की माझ्या पाठीशी जनता उभी राहील, त्यांच्यासाठी मी नक्कीच लढायला तयार आहे।